विषय काय करायचा चित्र आमचा वडा समाज 46 वर्ष पूर्ण झाले राहतो. हो, चिंचणी ग्रामपंचायतीपासून 2 किलोमीटर आउटसाईड आहे माहिती. आता जरा फ्रंट साईड येते पूर्वीपासून आउटसाईड 2 किलोमीटर. हिने काय केलं आता, म्हणजे मी आता कलेक्टर साहेबांना भेटून परवा दिवशी. त्यांनी सांगितलं मला पहिले ते व्हिडिओ आणि आपल्या प्रांताधिकाऱ्यांना पत्र द्या, तिथं होणारच म्हणले. ग्रामपंचायत काय करा, नोटीस देऊन त्यांना धमकी देणं, बुलडोजर लावून पाडतो, उद्ध्वस्त करतो, ही भाषा म्हणजे आलेली चालली. म्हटलं तर त्यांना जरा म्हटलं दाखवलंच पाहिजे कायदे. बरोबर त्यांना म्हटलं बुलडोजर लावा म्हणलं तुम्ही, आहे का नाही, एक वेळ पाडून दाखवा म्हटलं तुमची हिंमत असलं. राजकारण तुम्ही आमचं राजकारण आम्ही करतो म्हणलं. आम्ही नुसतं समाजकारण करत नाही, राजकारण पण आम्ही करतो. बरोबर, तुमचा रस्ता वेगळा, आमचा रस्ता वेगळा आहे. बरोबर, आम्ही पण दांडका हातात गेला म्हणून मागे पुढे बघणार नाही. नक्कीच आता सगळे पत्र दिले. फक्त आपल्याला आता व्हिडिओ साहेबांना फक्त द्यायचं राहिले. मला साहेबांनी खूप मोठं रिस्पॉन्स दिला. आपल्याला असं होऊ शकत नाही म्हणजे कलेक्टर साहेबांनी फक्त बोलवलेच आपल्याला सांगलं, तुम्ही सांगाल पण लिखी दिलेलं नाही. 46 वर्षापूर्वीची घर आता तुम्ही म्हणता डायरेक्ट धमकी घराजवळून बायकांना म्हणजे पाक म्हणजे मारायची भाषा ही करायला नोटीसच चिंचणी. हा, मग त्या ग्रामपंचायतीवरच मी गुन्हा दाखल करतोय. आता केला पाहिजे की नाही, केला पाहिजे, सापडले बरोबर आहे की नाही. काय त्यांचा अधिकार आहे, जागा कोणाची, कुठला विभागाला तो काय, त्यांचा संबंधच नाही त्यांचा. मुस्लिम विभागाला तुमचं बघू द्याल ना, ते करू दिले काय त्यांनी आम्हाला सांगू दे ना, आम्हाला आम्ही कधी पण ते मत राहावा. तुमचा संबंध काय तिथे, गावगुंडीवर राजकारण चालले. आता काय इथं काय झालं, इथं याने काय केलं घोटाळा सांगतो. राशन साठी मी गेल्या वर्षी साहेब येतात मार्चमध्ये तुम्हाला भेटलेलो आपण त्या दिवशी, बरोबर 1 वर्षापूर्वी. त्याचा माझा अपघात झाला. 6 मे मी बेडरेस्टवर होतो. ह्या विभागाला आहे बघा, शिव कॅम्प्युटर दिवशी वाचला माझ्या हातात, म्हणजे तुकडं करणार होतो, जास्त पण पूर्ण होतो. तहसीलदार साहेबांनी बोलून घेतलं मला आता. आणि ह्या माणसाला सांगितलं ताबडतोब ते नोंद करून घे. यांनी काय गंडवलं माहिती का आम्हाला, गेल्या वर्षी 12 अंकी टाकले, तुम्ही जावा 1 महिन्यात तुम्हाला धान्य मिळेल म्हणले. या बायका वर्ष झाला अजून पण धान्य मिळालं नाही, परत आता माझ्यावर आल्या. हे मुस्लिम विभाग. हो साहेब, काय अडचण आहे तुम्हाला, दादा काय अडचण आहे आपल्या, यांचं सगळं करून घ्या. अतिशय गरीब लोक आहेत, खऱ्या अर्थाने ही शोषित वंचित पीडित आहेत. इतरांसारखं नाही डुप्लिकेट घरात 4 व्हीलर घेऊन फिरणारी नाही दिली. अतिशय हातावरचं काम असणारी, मोलमजूर करणारी आणि आपल्या सगळ्यांचं घर बांधणारी लोक आहेत ती. मी कुठली योजना घेतली नाही, वडा समाजाचा आहे मी. एक योजना आजपर्यंत माझी, म्हणजे माझ्या आईची बायकोची शपथ म्हणतो, बायकोचं आईचं आपली लाडकी म्हणजे अजिबात माझ्या घरातून एंट्री केल्या नाही. शासकीय योजना कुठली नाही, रेशन आम्ही कुठलंही धान्य घेत नाही. आपलं चालू आहे पण गरीब लोकांना देतो आपण तिथे. मग ह्या नालायक लोकांना अक्कल पाहिजे नाही सांगा, धान्य कोण देतो आपल्याला, केंद्र शासन देतं. काहींचा संबंध अडवून हे काय करायचं नाही, काय दुकानदाराला विकायचं उद्योग. आता ह्या माणसाला मी म्हणजे त्या रेशन दुकानदाराला फोन करून सांगितलं, वाळवा तालुक्यात मी साहेब 184 एकाच दिवसात चालू केले. साहेबांनी सांगितलं तिला दुसऱ्या दिवशी धान्य दे, 51 किलो दुसऱ्या दिवशी दिले. हा माणूस मला म्हणतो 1.5 महिन्यात देणार, मग त्याला कसं सांगायचं सांगा तुम्हाला. यांचं साहेब आज ऑपरेटर साहेब यांचं आज काय व्यवस्थित करून घ्या. फार त्रास झालाय. या अगोदर गणेश होता इथं, आम्हाला सगळी इथली पार्श्वभूमी सगळी माहिती आहे. गणेशला ओळखतो आम्हाला, इथलं सगळं चांगलं माहिती आहे. पण गरीब माणसांना खरंच त्रास देऊ नका. तुमची बातमी याची वाट बघू नका बरं का, अशी बातमी देईल. श्रीमंतांना त्रास द्या पण गरीब माणसांना त्रास देऊ नका. माहिती घेतलंय साहेबांचा नंबर पहिला आलाय जिल्ह्यात. साहेब चांगले, साहेब चांगले म्हणून बरोबर चांगले म्हणून आपल्या आता शांत बसायची पाळी जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. बरं, आपलं किती जणांचं राहिलं आता बघा, ते काय सगळं बंदच आहे. ते करून घ्या तुमचं प्राधान्यानं. आता कोण आलं या साहेब, तुम्ही जरा फोटो घ्या तरी यांचं काय काय पाहिजे. हे काय किती जणांचं आहे,